नमस्कार मित्रांनो. आता आपली कंबाईन 21 डिसेंबर आणि आपली ग्रुप सीची जी पेपर आहे तो 4 जानेवारीला होणार आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला जसं थंबनेलला दिलं आहे, की सायंटिफिकली प्रूव्हन काही लॉजिक आहेत, ते इथे एक्सप्लेन करणार आहे. याच्या अगोदर मी जवळ 3 व्हिडिओ बनवले. त्या तिन्ही व्हिडिओला एक चांगला रिस्पॉन्स आला. भरपूर जणांच्या कमेंट आल्या, की अजून तुम्ही याला एक्सप्लेन करा प्रॉपरली. तर इथं मी तुम्हाला सायंटिफिकली मेथड आता डिस्कस करणार आहे. पहिला रूल आपला प्रॉमिनन्स प्रायोरिटी प्रिन्सिपल असणार आहे. दुसरा आपला एल-सी-एम. आता हे जे एल-सी-एम आहे, लिस्ट कॉमन मल्टिपल, हे तुम्हाला मार्केटमध्ये सगळे सांगतील. पण सिमिलॅरिटी सॉर्टिंग मेथड हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही, जे की आज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पुढचं आहे आपलं रूट सेन्स इन्फरन्स टेक्निक असते. ती काय असते ते सुद्धा मी तुम्हाला कळवतो. इन्व्हर्स ऑप्शन प्रोबॅबिलिटी रूल. आता याचा मी ऑलरेडी तुम्हाला राज्यसेवेच्या पेपरमध्ये एक प्रश्न आला होता, सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्सवाला. तर तिथे मी तुम्हाला हा सांगितलेला आहे. इथे सुद्धा मी तो तुम्हाला PYQच्या बेसिसवरती एक्सप्लेन करणार आहे. पुढे आपला ओव्हर डिटेल क्रेडिबिलिटी प्रिन्सिपल, तो सुद्धा आपण बघूयात. पुढे आपला जॉग्राफिकल व्हरायटी टेस्ट, त्यालाच आपण रेंज रूलसुद्धा म्हणतो. हा रूल आहे ना सगळ्या एक्झाममध्ये लागू होतो. म्हणजे तुम्ही UPSC पकडा, बाकीचे SSC CGL वगैरे पकडा, कोणतेही पकडा, सगळीकडे हा रूल तुमचा लागू होणार आहे. पुढे आपला टेक्निकल एटमॉलॉजी आणि दुसरं असतं डिस्ट्रॅक्शन फिल्टर मेथड. म्हणजे डिस्ट्रॅक्शन फिल्टर मेथड ही तुमचे ऑप्शन कसे एलिमिनेट करायचे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पुढचं आपलं मॅक्स ट्रूथ ऑप्टिमायझर प्रिन्सिपल काय असतो ते सुद्धा आपण बघणार आहोत. आणि शेवटी आपण रिव्हर्स टेल स्नायपर मेथड बघणार आहोत, की ऑप्शनला कसं एलिमिनेट करायचं. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सायंटिफिकल वेनी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पहिलाच इथं आपला प्रश्न आहे, हा कंबाईन मेन्सला विचारला गेलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? आंबेडकर अलाइव्ह या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, असा इथं आपल्याला प्रश्न विचारला आहे. जर तुम्ही प्रश्न फोडला तर तुम्हाला पहिले इथं पुस्तकाचं टायटल दिसणार आहे, नंतर पुस्तकाचा लेखक विचारलेला आहे. जर तुम्ही हा टॉपिक म्हणजे तुम्ही वाचलेलंच नसेल हे करंट अफेअर, तरीसुद्धा हा तुमचा प्रश्न बरोबर यायला हवा होता. कसा? तुम्हाला आंबेडकर अलाइव्ह हे पुस्तकाचं टायटल इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. अलाइव्ह हा शब्द इथं वापरलेला आहे. जीवनचरित्र वगैरे असे शब्द वापरलेले नाही. जर तुम्ही ऑप्शन केअरफुली बघितले तर इथं तुम्हाला नरेंद्र जाधव आणि हरी नरके हे 2 मराठी माणसं दिसणार आहेत. तर तुम्ही यांना लेस प्रायोरिटी द्यायला पाहिजे उत्तर टिक करण्यासाठी. हे झालं पहिलं लॉजिक. दुसरं लॉजिक जर मला तुम्हाला सांगायचं झालं, आंबेडकर अलाइव्ह. आता तुम्ही 4ही ऑप्शन कन्सिडर करायचे आणि याला क्रमाने लिहायचं. कसं क्रमाने लिहायचं? तुम्ही तुमच्या मनामध्ये विचार करायचा, की यातला असा कोणता लेखक आहे किंवा मग फेमस माणूस आहे, जो की 6 महिन्याला 1 वर्षाला पुस्तक पब्लिश करतो. त्याच्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिले तुम्ही जे नाव लिहिणार आहात, ते शशी थरूर यांचं लिहिणार आहेत. बाकीचे जे माणसं आहे, नरेंद्र जाधव वगैरे, सगळ्यात पहिले तर तुम्ही हेच कट करायला पाहिजे. कारण ह्या माणसाचं एकच पुस्तक फेमस आहे. आम्ही आणि आमचा बाप, ते असं काहीतरी पुस्तक आहे त्यांचं. बस तेच त्याचाच गाजावाजा असतो. बाकी इथे हरिनरके आणि जयराम रमेश दिलेले आहे. जयराम रमेश आता काँग्रेसचे पॉलिटिशियन आहे. पुस्तकं वगैरे जर त्यांना लिहायचे, ते असे लिहिणार नाही. आणि सध्या जो शशी थरूर यांचा ट्रेंड आहे, तर ते म्हणजे ह्या साईडला सुद्धा बोलतात. आता ही साईड कोणती ती एक्सप्लेन करेल मी तुम्हाला कधीतरी. म्हणजे कास्टच्या साईडला सुद्धा ते आता बोलायला लागलेले आहे. हा अँगल मी इथे बोलायला नको पाहिजे होता, पण ठीक आहे. तर मी तुम्हाला काय सांगायचं होतं, मला लेखक आपण जे म्हणतो तो वाला. आणि त्या लिस्टमध्ये सगळ्यात टॉपला कोणाचं नाव येणार आहे, तर ते शशी थरूर यांचं येणार आहे, पुस्तकाचे लेखक जर म्हटलं तर. बाकीचे जे 3 ऑप्शन आहे ते तुम्हाला डिस्ट्रॅक्शन करण्यासाठी दिलेले होते. इथं मी तुम्हाला प्रॉमिनन्स प्रायोरिटी प्रिन्सिपल एक्सप्लेन केलेला आहे. हेच सेम लॉजिक तुमचं जो सतीचा प्रश्न आला होता, मला वाटतं कंबाईन ग्रुप बी पूर्वला, तर तिथे सुद्धा तुमचा तो लागू होतो. पुढची आपली जी प्रिन्सिपल किंवा मेथड आहे, तर ती आहे एल-सी-एम आणि त्याला आपण सिमिलॅरिटी सॉर्टिंग मेथड म्हणतो. आता हे जे एल-सी-एम आहे, हे मार्केटमध्ये तुम्हाला सगळेजण सांगतात, पण सिमिलॅरिटी सॉर्टिंग मेथड काय असते ना, ते कोणीच एक्सप्लेन करत नाही. तर आपण बघूयात ते काय. एल-सी-एम सगळ्यांना माहिती आहे. प्रश्न काय होता, खालीलपैकी कोणत्या एजन्सीने नो युअर मेडिसिन ॲप लॉन्च केले? नोवाला हे येते, KNOW, नो म्हणजे माहिती असणे. तर हे ॲप कोणी लॉन्च केलं, असा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता एल-सी-एम मेथड आपल्याला माहिती आहे, लिस्ट कॉमन मल्टिपल. त्याला आपण काय म्हणतो, अँटी डोपिंग एजन्सी आणि अँटी डोपिंग एजन्सी. इथं आपल्याला एल-सी-एम तर भेटलं. पण मुद्दा असा आहे ना, की मग ह्या 2 मध्ये तुम्हाला काय चूज करायचं, हे तुम्हाला कोणी एक्सप्लेन करत नाही. कसं चूज करायचं ते? इथं मी तुम्हाला एक रूल सांगितलेलं. सिमिलॅरिटी सॉर्टिंग मेथड काय असते ती जाणून घ्या. याच्यामध्ये मी तुम्हाला अजून सांगितलं होतं, जर तुम्हाला काहीच कळलं नाही, तर याच्यामध्ये तुम्ही वरचा ऑप्शन टिक करायचा असतो. पण ह्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगतो, सिमिलॅरिटी सॉर्टिंग मेथड काय? तुम्ही जर बघितलं तर पहिलं ऑप्शन तुम्हाला हे वर्ल्डबद्दल बोलते, म्हणजे वर्ल्डची एजन्सी. दुसरं तुमचं ऑप्शन आहे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी, म्हणजे तुमच्या एका
स्पेसिफिक राष्ट्राबद्दल ते बोलतंय. दुसरं तुमचं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे ते सुद्धा एका राष्ट्राबद्दल बोलतंय. आणि हे सुद्धा तुमचं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चबद्दल बोलतंय. म्हणजे तुम्ही जर 3 ऑप्शन जर तुमचे बघितले, तर ह्या तुमच्या नॅशनल एजन्सी आहे. काय? नॅशनल एजन्सी. आणि तुम्ही एकच ऑप्शन जर बघितला, तर तो तुमची जागतिक एजन्सी आहे. आता इथं एक्झामिनरचा जो बायस आहे, तर त्याला आपण कॉग्निटिव्ह बायस म्हणतो. कॉग्निटिव्ह बायस काय असतो तो? त्याला ऑप्शन क्लोज सेट करायचे आहे. हे लक्षात घ्या. ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम आहे. तिथं एक्झामिनरचा जो सगळ्यात मोठा टास्क असतो, तर त्याला बरोबर उत्तराच्या जवळ बाकीचे ऑप्शन सेट करावे लागतात. तरच तुमची एक्झाम चॅलेंजिंग बनते. नाहीतर मग तो ऑब्जेक्टिव्ह एक्झाम घेण्याचा कोणताही पॉईंट नसतो. इथं मला तुम्हाला जे सांगायचं आहे, कॉग्निटिव्ह बायस तो लक्षात घ्या. मला तुम्हाला जे सांगायचं आहे, सिमिलॅरिटी सॉर्टिंग मेथड म्हणजे काय? ह्या दोन्हीपैकी तुम्हाला एक चूज करायचं आहे. तुम्ही जर बघितलं तर ह्या 3 ऑप्शनमध्ये तुम्हाला एक प्रकारची सिमिलॅरिटी दिसणार आहे. कोणत्या प्रकारची सिमिलॅरिटी आहे? तर त्या नॅशनल एजन्सी आहे. आणि हाच इथं क्ल्यू होता. तुम्ही नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीकडे जायला पाहिजे होतं. आणि ह्या लॉजिकने तुमचं हे उत्तर बरोबर आलं असतं. आता भरपूर जण याला क्वेश्चन करतील की एक्झाममध्ये एवढा वेळ भेटतो का विचार करायला? मला इथं एक्सप्लेन करायला वेळ लागतोय. ह्या गोष्टी जर तुम्ही मल्टिपल टाइम्स PYQ बघितले किंवा खूप साऱ्या टेस्ट जर प्रॅक्टिस केल्या, तर विदिन 10 ते 15 सेकंदामध्ये तुमच्या हे सर्व गोष्टी ना माइंडमध्ये येऊन जातात. सगळ्यात पॉवरफुल गोष्ट आहे तुमची माइंड. त्याला ट्रेन करायला शिका. आपण जसं आपलं मसल ट्रेन करतो ना, तशा ब्रेनच्या सुद्धा मसल ट्रेन होतात. तुम्ही जेवढा PYQ प्रॅक्टिस करसाल, जेवढ्या टेस्ट प्रॅक्टिस करसाल, तेवढ्या त्या ब्रेनच्या मसल ट्रेन होतात. तेवढा लवकर तुमचे थॉट प्रोसेस फास्ट होते. लक्षात घ्यायचा हा रूल काय होता मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. पुढे परत आता हा मला वाटतं मेन्सचाच प्रश्न होता. यूथसॅट हे कोणत्या देशाचे संयुक्त उपग्रह मिशन आहे? असा त्यांनी प्रश्न विचारलेला. आता इथं आपण एक LCM बघितलं होतं आणि सिमिलॅरिटी सॉर्टिंग मेथड बघितलं होतं. मी तुम्हाला सांगतोय कसं ते लॉजिक लागतं. आता तुम्ही जर बघितलं तर हे युरोपियन युनियन आणि अमेरिका दिले. नंतर भारत फ्रान्स दिले. भारत रशिया दिले. रशिया आणि चीन दिले. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रॉमिनन्सचा रूल असतो आपला. मी तुम्हाला मागं सांगितलं, एक्सप्लेन केला. प्रॉमिनन्स प्रायोरिटी प्रिन्सिपल असते. तुम्ही भारताच्या गोष्टीला इथं प्रायोरिटी द्यायला पाहिजे यूथसॅटमध्ये. आणि दुसरा मग तुम्हाला आता देश चूज करायचा, एक तर फ्रान्स किंवा रशिया. जर तुम्ही बघितलं तर रशिया तुम्हाला इथं आता 2 ऑप्शनमध्ये दिसणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हाच ऑप्शन टिक करायला पाहिजे होता. हाच कोणता? ऑप्शन क्रमांक 4, ज्याच्यामध्ये भारत आणि रशिया दिलेला आहे. आता तुमचा हा रूल राज्यसेवा पूर्व 2024 बेटी बचाओ बेटी पढाओचा जो प्रश्न होता, तिथे त्यांनी डेट दिलेल्या होत्या आणि तिथं सुद्धा हेच लॉजिक लागतं. आणि हे लॉजिक इथून पुढे सुद्धा लागणार आहे का? 100% लागणार आहे. लिहून घ्यायचं, हे लॉजिक कंटिन्युअसली लागणार आहे. अजून एक गोष्ट, हे 100% वर्क करतं का? तर बिलकुल नाही. हे 100% वर्क करत नाही. हे 90% वर्क करू शकतं. मी इथं कॅन बी हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे याच्यापेक्षा मागं पुढं होऊ शकतं, पण याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त असते. आणि हे रूल मी तुम्हाला काय एक्सप्लेन करतोय? कारण की हे रूल आता जवळपास सगळ्यांनाच माहीत झाले. तुम्हाला सुद्धा माहिती पाहिजे. आणि हे तुम्ही PYQ आणि जेवढ्या तुम्ही टेस्ट प्रॅक्टिस करसाल, त्याच्यातनं तुम्ही तेवढं जास्त ट्रेन याच्यामध्ये होत जाणार आहे. मी तुम्हाला दुसरा प्रिन्सिपलसुद्धा इथे एक्सप्लेन केलेला आहे. आता आपला तिसरा प्रिन्सिपल आहे रूट सेन्स इन्फरन्स टेक्निक. आता काय असते? शब्दाच्या रूट सेन्सवरून तुम्हाला अर्थ इन्फर करायचा असतो. अर्थ इन्फर म्हणजे काय? की त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला काढायचा असतो. तर इथं प्रश्न होता हा कंबाईन मेन्सचा. काय प्रश्न आहे? थायलंडच्या माजी पंतप्रधान पायतोंग शिनावात्रा या कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्या आहेत? असा तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आणि इथं तुम्हाला 4 पार्टी दिलेल्या आहे. आता पहिली गोष्ट तर ही तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही PYQ बघसाल, तर असं याला बघायचं की ही एक थीमच आहे आयोगाची. आयोगाने राज्यसेवा मेन्सला सुद्धा मालदीवच्या प्रेसिडेंटवरती प्रश्न विचारला, त्याच्या पार्टीजवरती प्रश्न विचारला. याच्या अगोदर सुद्धा त्यांनी ब्रिटनच्या प्राईम मिनिस्टरची पार्टी विचारलेली होती. आणि अजूनही प्रश्न ते ह्या थीमवरती विचारत राहतात. म्हणजे तुम्हाला शेजारील देश आणि किंवा मग चर्चेत असलेले देश, त्यांचे नेते आणि त्यांच्या पार्ट्या ह्या आता तुमच्या प्रायोरिटी बेसिसवरती असायला पाहिजे. ते तुमच्या नोट्समध्ये मेन्शन असायला पाहिजे. मला वाटतं त्यांनी घानाचा जो प्रेसिडेंट आहे त्याची पार्टी विचारलेली होती कोणत्या तरी एक्झाममध्ये. तर इथं लॉजिक काय? मी तुम्हाला सांगितलं रूट सेन्स इन्फरन्स टेक्निक. आता जर तुम्ही 4 ऑप्शन बघितले, तर इथं पीपल्स पार्टी आहे, इथं फ्यू थाई पार्टी आहे, इथं भूमजाई थाई पार्टी आणि हे पलांग प्रचार्थ पार्टी.
तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर थायलंडच्या माजी पंतप्रधान तुम्हाला विचारलेलं आहे आणि इथं तुमचा थाई हा शब्द दिलेला आहे. तुम्ही एक बघा म्हणजे जे आपण आपण म्हणतो ना इंडिया किंवा भारत हे जे तुमचे नाव आहे, हे तुम्हाला भारतीय गोष्टीमध्ये दिसणार आहे. थाई जी नाव आहे तुमचं, तर ते थायलंडच्या याच्यामध्ये दिसणार आहे ना तुम्हाला, की बाकीच्या गोष्टीमध्ये ते दिसणार आहे? तर बिलकुल नाही. तर तुम्ही इथं आपला हा रूल वापरून तुम्ही त्या उत्तरापर्यंत पोहोचायला पाहिजे होतं. कोणता रूल आहे? रूट सेन्स इन्फरन्स टेक्निक हे लक्षात ठेवायची आणि ही पी-डी-एफ मी तुम्हाला ह्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे. तिथं जाऊन चेक करायची, डाउनलोड करायची आणि ह्याच प्रकारचे तुम्ही अजून लॉजिक शोधायचे. पुढचा आपण जर प्रश्न बघितला, तर तो आहे इन्व्हर्स ऑप्शन प्रोबॅबिलिटी रूल. ज्या ऑप्शनमध्ये संख्या उलटलेल्या असतात तिथं प्रोबॅबिलिटी जास्त असते. कशाची प्रोबॅबिलिटी? तर उत्तर असण्याची प्रोबॅबिलिटी. मी तुम्हाला राज्यसेवा पूर्व 2025ला आलेला प्रश्न सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल गोल नाही, त्यांनी इंडेक्स विचारलेला होता 2020चा आणि त्याच्यामध्ये त्यांनी भारताची रँक विचारलेली होती. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एका ऑप्शनमध्ये त्यांनी 17 आणि 117 दिलेलं होतं. त्यावरून मी उत्तर कसं काढलं हे एक्सप्लेन केलेलं होतं. आता इथे सुद्धा जागतिक आनंद दिवस विचारलेला आहे. आता हा जोपर्यंत विचारला नव्हता ना, तोपर्यंत हा कोणी पाठसुद्धा केलेला नव्हता. त्याच्यामुळे उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं? यांनी कॉमन तुम्हाला मार्च महिना दिला आहे, म्हणजे फक्त तुम्हाला आता डेट चूज करायची आहे. इथं 20 आणि 02 तुम्हाला दिलेली आहे. याच्यामध्ये आता तुम्ही जर बघितलं डेट, तर 02 ही खूप अलीकडची डेट आहे, म्हणजे महिना सुरू व्हायच्या स्टार्टिंगला. इथे 10 आणि 23 म्हणजे तुमच्या ज्या 3 डेट आहे ना, ह्या लेटरवाल्या मंथच्या लेटरमध्ये येणाऱ्या डेट त्यांनी दिलेल्या आहे आणि एक सुरुवातीची दिलेली आहे. तर इथं त्याला आपण सिमिलॅरिटी सॉर्टिंग मेथड म्हणतो. म्हणजे तुम्ही ह्या 3 पैकी एक टिक करायला पाहिजे. मग ह्या 3 पैकी सुद्धा तुम्ही एक कोणतं टिक करायला पाहिजे? जर तुम्ही 20ला व्यवस्थित बघितलं, तर त्यालाच त्यांनी हे जे ऑप्शन आहे तुमचे इन्व्हर्स करून दिलेले आहे. इथं 2 शून्यला त्यांनी इन्व्हर्स केलं 02 मध्ये आणि हे तुमचं लॉजिक तुम्ही राज्यसेवा पूर्व झाली आत्ता, त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं ते लागू झालं. 117 आणि 17 हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये, जाऊन चेक करायचं. हा कंबाईनचा पेपर आहे. ह्या पेपरमध्ये सुद्धा ते लागलं, राज्यसेवा पूर्वच्या पेपरमध्ये लागलं आणि येणाऱ्या कंबाईनमध्ये सुद्धा हे तुमचं लॉजिक अप्लाय होणार आहे. हे लिहून ठेवायच्या ह्या गोष्टी आणि वारंवार PYQ बघायचे. डाऊट घ्यायचा नाही अशा गोष्टीवरती आणि घ्यायचं जर असेल तर बघायचंच नाही. हे व्हिडिओला क्लिकच करायचं नाही मग असं. पुढे जर आपण बघितलं, तर हे आपलं ओव्हर डिटेल क्रेडिबिलिटी प्रिन्सिपल. काय सांगतो हा? एक्झामिनर बहुतेक वेळा करेक्ट ऑप्शन अधिक डिटेल, फुल्ली एक्सपांडेड, कंप्लीट नाव देऊन लिहितो. जास्त माहिती म्हणजे जास्त क्रेडिबिलिटी असते आणि जास्त करेक्टनेस असते. एक एक्झामिनरचा बायस सांगतो मित्रांनो मी तुम्हाला. काय असतं ना ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये, आता तुम्ही कोर्ट कचऱ्या तर भरपूर बघत असेल, की मुलं ऑब्जेक्शन घेतात आणि जर प्रश्न चेंज होऊन नाही जर आला, तर मग सीधं मॅट किंवा मग आपलं कोर्ट तर आहेच. त्याच्यासाठी तो पिट्युटरीचा प्रश्नसुद्धा खूप गाजलेला होता. तर त्याच्यामध्ये होतं काय ना, तर आयोगाचं किंवा मग जे एक्झामिनर प्रश्न सेट करणार आहे, त्याची प्रायोरिटी अशी असते, की त्याला अ, कमीत कमी डिबेटेबल प्रश्न त्याला फ्रेम करायचे असतात. त्याच्यामुळे जे पण उत्तर राहील ना, तो त्याला मोस्ट ॲक्युरेट पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतो आणि मोस्ट ॲक्युरेट म्हणजे काय? मग त्याला ते एक्सप्लेन करणं, त्याला त्याच्यामध्येच त्याची लांबी वाढते. आता जे पण सांगतात ना, ते खूप जण ट्रोल करतात. जे म्हणजे लॉजिकच्या 3-3 आणि 4-4 हजार रुपयाला बॅचेस विकतात ना, ते लोकं ट्रोल करतात, की ₹100 बॅचेसमध्ये असं लॉजिक सांगितलं जातं. कोणतं? की लांबडा ऑप्शन मारायचा आणि ते पण तुम्हाला अशा काही सायंटिफिकली मेथड काही सांगत नाही, की ओव्हर डिटेल क्रेडिबिलिटी प्रिन्सिपल काय असतो म्हणून. या सर्व गोष्टी मी कुठेतरी वाचलेल्या आहे किंवा मग ह्या मी इन्फर केलेल्या आहे. तर काय सांगतो हा प्रिन्सिपल तो लक्षात घ्या, की मी तुम्हाला एक्झामिनरचा माइंडसेट सांगायचा प्रयत्न केला. त्याला मोस्ट करेक्ट उत्तर द्यायचं आहे आणि कमीत कमी डिबेट त्याला त्याच्यावरती घडवून आणायची आहे. म्हणून तो त्या उत्तराला किंवा त्या ऑप्शनला तो त्याला एक्सप्लेन करून देतो. तर इथं जर तुम्ही बघितलं, सुंदरलाल बहुगुणा, कपिल सिब्बल, रामचंद्र गुहा आणि महेशचंद्र मेहता. आता हे MC मेहता म्हणून ही केस खूप फेमस होती. तर म्हणजे चर्चेमधला विषय होता, तसं तुम्हाला माहीतच पाहिजे. पण माहीत जरी नसलं तुम्हाला, तर तुम्ही हे 4 नंबरचंच ऑप्शन टिक करायला पाहिजे होतं. का? कारण की ते ओव्हर डिटेल पद्धतीने इथं दिलेलं आहे. त्याला जास्त एक्सप्लेन करून त्यांनी दिलेलं आहे एक्झामिनरनी आणि हे तुमचं लॉजिक तुम्ही जर PYQ बघितले, 21,000चा संच उघडायचा आणि त्याच्यात चेक करायचं हे तुमचं कुठं-कुठं लागतं. तुमचा स्वतःचा त्याच्यावरती विश्वास मग बसणार आहे. पुढे हा परत तुमचा मेन्सचाच प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? जेव्हा किरणोत्सर्गी पदार्थातून बाहेर पडणारे उत्सर्जन चुंबकीय क्षेत्रातून मार्गक्रमण करते, तेव्हा खालीलपैकी कोणते विधान खरे ठरते? म्हणजे तुम्हाला 4 विधानं दिलेले आणि त्यापैकी तुमचं एकच विधान बरोबर आहे. तुम्ही जर 4 नंबरचं विधान बघितलं, तर ते 2 सेंटेन्समध्ये जातं आणि सगळ्यात लांबड आहे. आता मग लांबड आहे म्हणून हे उत्तर मारायचं का? नाही. तुम्ही का मारायचं ते? कारण की एक्झामिनरचा बायस तिथं लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला. कोणता बायस आहे तो?
ओव्हर डिटेल क्रेडिबिलिटी प्रिन्सिपल हा आता इथून पुढे लक्षात ठेवायचा आणि याच्यावरती तुम्ही आता वर्कआउट करायचं. इथं तुमचं हे 4 नंबरचंच उत्तर इथं तुमचं येणार आहे. पुढे जर आपण बघितलं तर जो रूल आहे त्याला जिओग्राफिकल व्हरायटी टेस्ट किंवा मग त्याला रेंज रूल आपण असं म्हणतो. काय येतो हा प्रश्नसुद्धा तुमचा कंबाईन मेन्सला आलेला होता. आता कंबाईनचा पेपर येणारा त्याच्यामुळे मी कंबाईनचे प्रश्न इथे जास्त प्रमाणात घेतलेले आहे. प्रश्न काय? महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? असा प्रश्न त्यांनी विचारलेला. आता जर आपण महाराष्ट्राचा मॅप काढला तर तो मॅप ह्या स्वरूपाचा येतो आणि मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की एक्झाममध्ये तुम्ही गेले आणि बिगर अभ्यासाचे जर गेले ना तर तुम्ही ह्या लॉजिकवरती पास होसाल ना याची अपेक्षा तुम्ही ठेवूच नका. कारण की विदाऊट नॉलेज तुमचं काही होणारच नाही. मी तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा एक्सप्लेन केलं होतं. कंटेंट इज द किंग मेकर. तुमचं जे कंटेंट आहे तेच तुम्हाला ते राजा बनवणार आहे. तर इथं हा प्रिन्सिपल काय? जॉग्राफिकल व्हरायटी टेस्ट. एक सेकंड मित्रांनो, पाणी पितो. माझं ना जीभ घसरते. आपला हा रूल आहे जॉग्राफिकल व्हरायटी टेस्ट, त्याला आपण रेंज रूल म्हणतो. तर हा काय प्रश्न तुम्हाला विचारला होता, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. इथं उत्तर जर बघितलं तुम्ही ऑप्शन ट्रॉपिकल, ड्राय, वेट आणि चौथ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला ऑल ऑफ द अबव असं त्यांनी दिलेलं आहे. जॉग्राफिकल व्हरायटी टेस्ट किंवा मग त्याला रेंज रूल काय सांगतो, तुम्ही जर महाराष्ट्राचं आता वातावरण जर बघितलं तर त्याचे प्राकृतिक विभाग जर बघितले तर तुम्ही हा अशा 3 प्रकारामध्ये पडतात. तुम्ही जर नॉलेज वाईज जर त्याला बघितलं, कोकणचा प्रदेश जर तुम्ही बघितला तर तिथलं जे तुमचं हवामान आहे ते वेट प्रकारचं आहे. बरोबर. म्हणजे मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही चुकूनही ह्या 3 पैकी कोणताही एक ऑप्शन इथं टिक करायला पाहिजे नको होता. तुम्ही ऑप्शन 4लाच घेऊन जायचं होतं. इथं तुम्ही पुस्तकांमध्ये किती वाजता किंवा मग पुस्तके किती वाजता हे तुमचं हे उत्तर बरोबर येईल का नाही हे डिफाईन नाही करत. तुम्हाला किती प्रॅक्टिस केलेली तुम्ही याच्या अगोदर MCQची ते तुमचं डिफाईन करणार आहे की तुम्ही इथं ऑप्शनच्या उत्तरापर्यंत किती योग्य पद्धतीने जाता. तर इथं मी तुम्हाला सांगितलं की कोकणाचं तुमचं जे क्लायमेट आहे ते वेट येतं. तुम्ही जर आपलं महाराष्ट्र वगैरे बघितलं तर ते सवाना टाईपचं तुमचं क्लायमेट येतं आणि जर तुम्ही विदर्भ वगैरे ते बघितलं तर ते स्टेपी किंवा आपण त्याला ड्रायसुद्धा म्हणू शकतो. म्हणजे काय की त्याच्या नावामध्येच आहे जॉग्राफिकल व्हरायटी किंवा मग तुमच्या ते जे महाराष्ट्राचा रिजन आहे हा खूप जास्त वाईड आहे. आपण म्हणतो ना क्षेत्रफळसुद्धा आपलं खूप मोठं आहे. तर त्या क्षेत्रफळानुसार तुम्ही मग हा विचार इथं करायला पाहिजे होता की त्याचा एक प्रकारचं हवामान असणार नाही. तिथं मल्टिपल प्रकारचं हवामान अस्तित्वात असू शकतं. मग कोकणाचं वेगळं झालं, मराठवाड्याचं वेगळं झालं, विदर्भाचं वेगळं झालं. ह्या पद्धतीने जर तुम्ही विचार केला असता तर तुमचं उत्तर मग तुम्ही ऑल ऑफ द अबव हेच मारायला पाहिजे होतं आणि हीच तुमची जॉग्राफिकल व्हरायटी टेस्ट आहे. त्यालाच आपण रेंज रूलसुद्धा म्हणतो. आता याच्यावरती ना एक लय बेसिक प्रश्न आला होता UPSCला. कशा स्वरूपाचा आला होता? त्यांनी असं मेन्शन केलं होतं की जे आपला नॉर्थ रिजन आहे भारताचा, तर तिथं थंडीची लाट आली आणि तिन्ही महाराष्ट्र आणि MP ह्या 2 स्टेटला प्रभावित केलेलं नव्हतं. जे की स्टेटमेंट चुकीचं होतं. का चुकीचं होतं सांगू का? आता मी असं म्हणू शकत नाही थंडीची लाट आली आणि ती फक्त माझ्या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्येच थंडीची लाट आली आणि त्यांनी बीडला किंवा जालन्याला इम्पॅक्ट केलं नाही. असं होऊ शकत नाही आणि असं कोणी क्लेमसुद्धा करू शकत नाही. तर त्याला आपण युनिव्हर्सल लॉसुद्धा म्हणतो आणि दुसरं त्याला आपण जॉग्राफिकल व्हरायटी टेस्ट किंवा रेंज रूलसुद्धा असं म्हणतो. ह्या गोष्टी ना खूप जणांना माहिती नसतात. त्याच्यामुळे मी इथे एक्सप्लेन करत आहे. पुढे आहे आपलं टेक्निकल इटमॉलॉजी आणि डिस्ट्रॅक्शन फिल्टर मेथड. आता काय हा सुद्धा मेन्सला विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न काय? क्योटो प्रोटोकॉल अंतर्गत विकसित देशामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये तो कमी करण्यासाठी देशांतर्गत मोठे बदल करण्याची गरज आहे? म्हणजे क्योटो प्रोटोकॉल कशाशी संदर्भात आहे हे तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. नॉलेजचा भाग आहे. नसेल माहीत तर कसं जायचं? तर तुम्ही ना आता ही एन्व्हायरमेंटची टर्म आहे तुमची क्योटो प्रोटोकॉल, बरोबर? तर मग तुम्ही इथं टेक्निकल शब्द तुमचा कोणता आहे तो शोधायचा. जर तुम्ही बाकीचे ऑप्शन बघितले तर घरगुती कचरा, झाडे तोडण्यावर नियंत्रण, रासायनिक शेती आणि हरित वायूचे उत्सर्जन. आता तुम्ही मला स्वतः सांगायचं, तुम्ही एन्व्हायरमेंट वाचताना याच्यापैकी सगळ्यात जास्त हायलाईट होणार आहे किंवा मग त्याला आपण म्हणू शकतो की एन्व्हायरमेंटचं बुक वाचताना स्पेसिफिक येणारा कीवर्ड कोणता आहे किंवा शब्द येणारा कोणता आहे, तर तो तुमचा हरित वायू असा असणार आहे. बाकीचे जे तुमचे ऑप्शन आहेत तर ते डिस्ट्रॅक्शन इथं म्हणून दिलेले आहे आणि ते खूप जनरलाइज आहे. झाडे तोडण्यावर नियंत्रण, रासायनिक शेती, घरगुती कचरा आणि इथं अजून एक कीवर्ड आहे विकसित देशांबद्दल त्यांनी तुम्हाला विचारले. म्हणजे तुम्ही हेच ऑप्शन टिक करायला पाहिजे होतं. कोणतं? हरित वायू. मला तुम्हाला काय सांगायचं होतं?
टेक्निकल इटमॉलॉजी म्हणजे काय, तो स्पेसिफिक जो विषय आहे तर त्याची तुम्ही इटमॉलॉजी बघा किंवा त्याचे कीवर्ड बघा ऑप्शनमध्ये काय आहे आणि त्याच्याकडे तुम्ही प्रायोरिटी द्या की तुम्ही ते ऑप्शन तुम्ही ॲज अ करेक्ट म्हणून मानाल. पुढे जर तुम्हाला एक्सप्लेन करायचं, इथं पण तोच प्रश्न आहे. हा करंट अफेअर्सच्या अँगलने विचारलेला प्रश्न आहे, मेन्सचाच प्रश्न आहे. खाली दिलेल्यापैकी भारतीय निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या कोणत्या माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानावर आधारित ॲपच्या सहाय्याने नागरिक आदर्श आचारसंहितेच्या भंगाच्या किंवा खर्चाच्या मर्यादांच्या भंगासाठी तक्रार दाखल करू शकतात, असा आपल्याला इथे प्रश्न विचारला आहे. ऑप्शन जर बघितले तर KYC, ECI दिलंय, इनकोर नोडल ॲप, सुविधा कॅन्डिडेट आणि सी-व्हिजिल असं दिलेलं आहे. आता ज्याला ज्याला इथं हे व्हिजिल हायलाईट झालं ना, व्हिजिल म्हणजे त्याला आपण म्हणतो ना सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, म्हणजे ते लक्ष ठेवतं बा कशावर तरी. ज्याला तिथे याचा म्हणजे ते हायलाईट करता आलं त्याचं हे उत्तर बरोबर आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला माहिती जरी नसतं तर तुम्ही हेच ऑप्शन टिक करायला पाहिजे होतं. का? मी तुम्हाला सांगितलं टेक्निकल इटमॉलॉजी, तुमचा टेक्निकल वर्ड तुम्ही इथं शोधायचा आहे. आणि डिस्ट्रॅक्शन फिल्टर मेथड काय, तुम्ही बाकीचे ऑप्शन बघा ना, त्याने किती नॉनसेन्स पद्धतीने सेट केलेलं आहे. इथं KYC म्हणजे काय, नो युअर कस्टमर. इलेक्शन कमिशन कशाला तुमचं ते कस्टमर थोडी त्याची KYC थोडी करणार आहे ते. इथं इनकोर नोडल ॲप, याच्यातून काही अर्थच निघत नाही. सुविधा कॅन्डिडेट, ते काही सर्व्हिस देतं आहे का, आणि कॅन्डिडेट म्हणजे काय, इथं काय अर्थ निघणार आहे या सर्व गोष्टींचा. तर तुम्ही ह्या सी-व्हिजिल हे जे टेक्निकल इथं वर्ड आहे तर यालाच प्रायोरिटी द्यायला पाहिजे. हे मी तुम्हाला जे लॉजिक सांगत आहे प्रत्येक एक्झाममध्ये ते लागू होतात. UPSC असू द्या, कंबाईन असू द्या, आपली राज्यसेवा असू द्या किंवा बाकीच्या कोणत्याही तुम्ही एक्झाम घ्या, सेट नेट असू द्या, जेवढ्या पण MCQ पद्धतीने एक्झाम होतात तिथं तिथं हे तुमचं लॉजिक लागू होणार आहे. पुढचं आपलं लॉजिक आहे मॅक्स ट्रूथ ऑप्टिमायझर प्रिन्सिपल. आता काय ते, हे लॉजिक मी तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा एक्सप्लेन केलं होतं. जर तुम्हाला उत्तर माहिती नाही आणि तुम्हाला मल्टिपल विधानांमध्ये जर प्रश्न दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये असे तुमचे ऑप्शन सेट केलेले आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं, चुकीचं विचारलेलं आहे. आता ह्या प्रश्नामध्ये काही प्रश्नामध्ये बरोबर विचारतात, इथं तुम्हाला चुकीचं विचारलं ना, तर मी तुम्हाला सांगितलं होतं माहिती नसेल तर तुम्ही मॅक्झिमम तुमचे विधानं बरोबर पकडायचे असतात आणि कमीत कमी विधानांना चुकीचं पकडायचं असतं. मग तुम्ही फक्त ड आणि फक्त क याच्यामध्ये फसता. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, आता जो प्रिन्सिपल आहे तर त्याला आपण रिव्हर्स टेल स्नायपर मेथड म्हणतो. याच्यामध्ये काय करतो, मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की शेवटच्या विधानाचा बळी द्यायचा. बळी द्यायचा याचा अर्थ काय असतो, मला कोणतरी विचारलं होतं कमेंटमध्ये. त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही शेवटच्या विधानाला चुकीचं कन्सिडर करता. त्याला चुकीचं कन्सिडर करणं म्हणजे त्याचा बळी देणं, असं मी तिथं बोललेलं होतो. तर इथं सुद्धा तुम्ही तीच मेथड वापरायची की शेवटच्या विधानाला तुम्ही चुकीचं पकडायचं असतं. आणि अजून एक काय लॉजिक होतं, मॅक्स ट्रूथ ऑप्टिमायझर म्हणजे काय, मॅक्झिमम विधानं तुम्ही बरोबर पकडायचे असतात. त्या अनुषंगाने जर आपण गेलो तर आपण इथं ऑप्शन क्रमांक 3 टिक करणार आहोत, जे की आपलं उत्तर बरोबर आलं असतं. आता अजून एक गोष्ट आहे बरं का, हे तर तुम्हाला माहीतच पाहिजे करंट अफेअर तुम्ही जर करत असाल तर. आणि खूप लॉजिकल होतं की त्यांना नोबल भेटलेला नव्हता, पण त्यांना पद्मश्रीसुद्धा भेटलेला नव्हता. हे तुम्ही अभ्यास करताना लिहून ठेवायला पाहिजे आणि ह्या अँगलनी तुम्ही प्रश्न किंवा कंटेंट वाचायला पाहिजे, तरच एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे. पुढे आपण आता ही शेवटची मेथड आहे काय, रिव्हर्स टेल स्नायपर मेथड. ही मी तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा एक्सप्लेन केलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या प्रश्नामध्ये ते विचारतात ना, की खाली 4 असे विधानं दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विचारता की अयोग्य कोणतं आहे ते ओळखा, चुकीचं कोणतं आहे ते ओळखा. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही डायरेक्टली 3 आणि 4 ऑप्शन वाचायला पाहिजे. तुम्ही 1 आणि 2 नंबरचे ऑप्शन वाचण्याकडे जाऊ नका, तुमचा वेळ वाया जाणार आहे. कंबाईनमध्ये तरी तुम्ही ही स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे. तुम्ही डायरेक्ट 3 आणि 4 नंबरचं विधान वाचायचं आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये चुकीचं सापडलं नाही तरच तुम्ही ऑप्शन क्रमांक 1 आणि 2 कडे जायला पाहिजे. याच्यातनं तुमचा वेळ वाचणार आहे, कन्फ्युजनसुद्धा वाचणार आहे. आता हे रिव्हर्स टेल स्नायपर मेथड काय, याच्यामध्ये मी असं सांगतो की खालून ऑप्शन वाचायचे आणि जर तुम्हाला माहितीच नसेल, तुम्हाला नाही सापडलं चुकीचं विधान कोणतं आहे किंवा अयोग्य कोणतं आहे, तर तुम्ही खालच्या या 2 पैकी 1 चुकीचं करायला प्रायोरिटी द्यायची. आता याच्यामध्ये सुद्धा प्रायोरिटी कशाला द्यायची मी तुम्हाला सांगितलं होतं. जर खालचं विधान तुमचं खूप जनरलाइज असेल, जनरलाइज विधानं काय असते ते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केले. आणि फॅक्च्युअल काय असते की ज्याच्यामध्ये काही डेट दिली आहे वगैरे दिली, त्याला आपण फॅक्च्युअल वगैरे म्हणतो किंवा काही फॅक्ट्स दिलेले. तर मग जे फॅक्ट्सवाले स्टेटमेंट आहे ना, त्याला चुकीचं करायला प्रायोरिटी द्यायची. आत्ताच चीफ जस्टिस ऑफ इंडिया गोगोई ते आता जे रिटायर झाले 52वे आपले सरन्यायाधीश, त्यांच्यावरती प्रश्न आलेला होता राज्यसेवा पूर्वला. गवई यांच्यावरती प्रश्न आला होता. तर त्या प्रश्नामध्ये सुद्धा तेच लॉजिक लागू होतं. तुम्ही बघा 3 आणि ऑप्शन 4 मध्ये आपण फसतो आणि त्याच्यामध्ये 3 नंबरचं हे तुमचं
फॅक्च्युअल विधान आहे आणि 4 नंबरचं तुमचं जनरलाइज स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळं मग तुम्ही 3 नंबरचं विधान चुकीचं करायला पाहिजे होतं आणि तिथं तो तुमचा प्रश्न जर तुमच्याकडे कंटेंटसुद्धा नसतं, तरी तुम्ही ह्या लॉजिकनुसार तो बरोबर आणला असता. याला आपण रिव्हर्स टेल स्नायपर मेथड म्हणतो. आता अशा प्रकारचे भरपूर सारे लॉजिक आहे माझ्याकडं, जे की मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. पण प्रॉब्लेम काय आहे ना, मोटिव्हेशन नावाची गोष्ट पाहिजे. म्हणजे मला व्हिडिओ बनवण्यासाठी काही मोटिव्हेशनच नाही आहे. मी एक 12-13 लेक्चर घेतले करंट अफेअरचे एअरबुकच्या सीरीजवरती. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही त्या लेक्चरमध्ये. पण त्याला व्ह्यूज जर तुम्ही बघितले तर ते 400-500च्या रेंजमध्ये व्ह्यूज आहे. काही-काही व्हिडिओला 1000च्या आसपास व्ह्यूज आहे. आता याच्यातनं आहे ना म्हणजे मी भरपूर काही गोष्टी पी-डी-एफ वगैरे प्रिपेअर करून ठेवल्या त्याच्या, पण लेक्चरच नाही बनवले. कारण की ते अ, मला मोटिव्हेशनच नव्हतं ते लेक्चर बनवण्यासाठी. तर पुढचे जर मला लेक्चर बनवायचे असेल तर लिटरली सांगतो की अ, एक तुमच्याकडून जे मला अपेक्षित आहे. आता मी कोणत्याच व्हिडिओमध्ये तुम्ही मागचे माझे व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला असं कधीच म्हटलं नाही की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पण YouTubeचं अल्गोरिदमच असं वर्क करतं ना, ज्या व्हिडिओला सर्वात जास्त लाईक असतात किंवा जिथं कमेंट असतात किंवा हाईप असतात ते त्याला जास्त प्रमोट करतं. आणि मी तुम्हाला सांगितलं की मोटिव्हेशन हा नावाचा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. जर रिस्पॉन्स येत नाही म्हणजे तुमच्या जर एखाद्या व्हिडिओला रिस्पॉन्स येत नाही, तर मग काय म्हणून तुम्ही पुढच्या गोष्टी बनवायच्या ना त्याला. तर तो फॅक्टर तुम्ही कन्सिडर करा आणि जर नेक्स्ट व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर 2500 लाईक, 1000 कमेंट आणि हाईप द्यायला तुम्ही विसरू नका. एवढं जर कंप्लीट झालं तर मी तुम्हाला याच्यापेक्षा ॲडव्हान्स जे आपले रूल किंवा प्रिन्सिपल आहे ते सुद्धा सांगेल. अजून जास्त व्हरायटीचे तुम्हाला प्रश्न मी इथं डिस्कस करेल. आणि अजून एक प्रश्न असतो तुमचा कॉमन की याच्यावरती मास्टरी कशी हासिल करायची? ह्या जे लॉजिक किंवा इंटेलिजंट गेस आहे, जेवढे तुम्ही PYQ बघसाल, जेवढे तुम्ही टेस्ट प्रॅक्टिस करसाल, तेवढं तुमचं याच्यावरती मास्टरी हासिल होत जाणार आहे. त्याच्यामुळं मॅक्सिमम तुम्ही क्वेश्चन प्रॅक्टिस करत चला आणि हे मात्र विसरू नका. हे पण मी का सांगतोय, YouTubeचं अल्गोरिदमच तसं वर्क करतं आणि लिटरली तुम्हाला सांगतो की मी खूप वेळात वेळ काढून हे व्हिडिओ बनवत आहे. त्याच्यामुळं तुम्ही इन्शुअर करा, तुम्ही काळजी घ्या की पुढे काय करायचं, काय नाही ते. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक यू.